अशा तऱ्हेने गणपती उत्सव यावर्षी 2025चा पार पडला व्यवस्थित गजाननाच्या कृपेने, निर्विघ्नपणे, कुठलेही अडथळे न येता। हा अरे मग परत पाऊस इलो तर करतलं काय, मधी गळ थांबतलं, पॅन्ट घातलंय आणि हा असाच ठेवून दिलंय वर लावून। इथे किल्ले खारेपाटण आहे, आत्ताच बोर्ड गेला मागे, नेमका मी कॅमेरा ऑफ करायला आणि तो बॅनर यायला। पुढे येईल मानगावचं ट्रॅफिक, त्याच्यानंतर मग बघू। आज अनंत चतुर्दशी आणि 11वा दिवस गणपतीचा। तर आज विसर्जन आहे वाडीतल्या। एक 5 गणपती आहेत, दिनेश मिस्त्री, विलास मिस्त्री, महेश तावडे, पिंटा सावंत आणि कृष्ण सावंत। तर चाललो आहे तिकडे विसर्जनासाठी। मस्त पाणी वगैरे तुंबवलं आहे वाहत अडवून आणि विसर्जनाची पूर्ण सोय केली आहे तिथे गणपती विसर्जनाची, कारण पाणी कमी असतं तिकडे आणि गणपती मोठे असल्या कारणाने मग पूर्ण बुडत नाही, त्यामुळे पाणी अडवून थोडी वाढवावी लागते पाण्याची लेवल, तेव्हा जाऊन ते गणपती पूर्णपणे पाण्यामध्ये विसर्जन होतं। चला दाखवतो तुम्हाला सुद्धा। पिपळाचा पार तरी आहे का? हे बघा, भात पोचवायला सुरुवात झाली। आणि हे आपले फंटर चालले पुढे। मस्त फुगवलंय। दुपारी सकाळी एवढं नव्हतं वाटतं, बांधकाम चालू होता, मी येऊन गेलो होतो का गाडी धुवून। आता उद्या आणतोय ना गाडी धुवून। हो ना, मस्त झालं, मस्त अगदी मनसोक्त। तेच मी सकाळी म्हणत होतो मस्त धुवायला मिळेल, नंतर तू पण बोलला एवढं काय पाणी नाही, एवढं पाणी आता हे मस्त आहे धुवायला, टायर मस्त झाले असते माझे। आर्यन परत एकदा अरे सगळे येतात।
मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान गौरी कुमार मात्रे परिवर वंदना सरळ तोंड वक्र सरळ तोंड अधियोजी कर्माधियोजी पडले देखा सुकान काटन गेले पडावा उभेशू नको गुणवंता रघुनायका जय मोरया मोरया मी भारताने भाऊजी सेवा दुर्गाय जाणे अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा वासुदेव कोटी गणपती बाप्पा दादा काय कसली माफी मागतो पोरांची मजा आली आहे, मस्त एन्जॉय.
घराजवळचा ऑफ रोडिंगचा. म्हटलं इथे थांबूया, पटकन लक्षात आलं आणि म्हटलं तुम्हालाही अपडेट देऊया की आपण आता निघतोय. आज रविवार आहे. आय थिंक मला वाटतं 1 मिनिट तारीख आहे संडे, रविवार 7 तारीख आहे. वाजले 10:56. रोहन आहे माझ्याबरोबर आणि आपण आता निघालो आहे मुंबईसाठी. चला पहिलाच पॅच ऑफ रोडिंगचा. ओके डन. तर अशा तऱ्हेने गणपती उत्सव ह्या वर्षी 2025चा पार पडला व्यवस्थित. गजाननाच्या कृपेने निर्विघ्नपणे कुठलेही अडथळे न येता आपला पारंपरिक गणेशोत्सव पार पडला आणि पुन्हा आपण आता निघालो आहे मुंबईला. परत आता येणं होईल मे बी डिसेंबरमध्ये आपले सप्तधैकाला असतात त्यावेळी होईल, किंवा मधी पण एखादी चान्स आहे एक मधी, बघू. तर म्हटलं तुम्हालाही आपण अपडेट देऊया. आपलं दिनेश मेस्त्रींचं घर, आपली गणपतीची शाळा. चलो है नाही कोई रविवार आज मला वाटतं सगळे आराम करतायत. आबा चल. हो घेतलं सगळं. पानं दिली बेबीने, मागे घेतली बांधून, ह्याच्यात टाकली. रोहन तो काय थया सांगलं त्या काय येतंय म्हणून. अच्छा बघतो. चल बाय. हो होय. हा अरे मग परत पाऊस इलो तर करतलं काय, मधी गळ थांबतलं. पॅन्ट घातलं आणि हा असाच ठेवून दिलंय वर लावून. पेट्रोल माका भरूचा, पण एवढंच ना, माका महाड पर्यंत भरूचा लागतला. चिपळूण पर्यंत जातले आरामात. चिपळूणच्या नंतर खय हजेरी लावची आणि झोपाचा जाऊन. चल पुढे चल. चला येतो. हो थँक्यू. होय होय होय. रोहन आलाय आणि माहिती नाही त्याचा एक कोणतरी मित्र सचिन की अनिकेत पण काहीतरी म्हणत होता तो आला तर येईल म्हणून. चला सौरव. हा त्याचा मित्र कदाचित आला तर येईल असं म्हणाला. त्याचं थोडं तळ्यात मळत होतं, नक्की काय कळलं नाही. ठीक आहे चला कणकवलीला जाऊन भेटूया आता. हा तुम्हाला खरं माझी शाळा दाखवतो जाताना. तुझा तो मित्र येणार आहे? मित्र येणार आहे का कोण? कणकवलीत आहे. चलो हे बघा, ही डाव्या बाजूला आपली शाळा असरोंडी माध्यमिक विद्या मंदिर. चला आता डायरेक्ट कणकवलीला भेटतो. त्याचा मित्र पण आहे कणकवलीत, तो पण भेटेल आपल्याला. चलो. नाही सगळा घेतलेला. तू घेतलं? हा त्या ह्याच्या समोर घे ना, गणपती मंदिर आहे ना. हा कारखाना तो स्वस्त पडताला. आपला सह्याद्री पूर्ण भिरवंडा नरडव्यापर्यंतची सगळी हे दिसते. आपले खतरनाक टर्न आहेत. आपल्या रस्त्यानं जो ड्रायव्हिंग करेल ना तो जगात कुठेही ड्रायव्हिंग करेल. एवढे शार्प टर्न, खड्डे, चढ उतार. त्याच्यामुळे
मजा जी येते ना इथे ड्रायव्हिंग करायला, एक नंबर. हे बघा, तरी आता ही झाडी मारली आहेत म्हणून आजूबाजूची, आता ही पण जर मारलेली नसतील ना गाडी अशी पुढ्यात येणार टचकन 5 फुटावर. मग अशी लाल परी होती, पण कॅमेरा ऑन करेपर्यंत, म्हणजे ऑन करायला जायच्या अगोदरच मी तिला ओव्हरटेक करून पुढे निघून गेलो. आपली जान आहे लाल परी, आपलं बालपण गेलंय लाल परीमधून प्रवास करून. फक्त कोकण रेल्वे झाल्यानंतर लाल परीचा प्रवास कमी झाला, फक्त असरोंडी कणकवली तेवढा पुरताच राहिला. हे बघा, हे असे शार्प टर्न आहेत एकदम. चल आता किती वळणं दाखवू तुम्हाला अशी, आपल्याला तर मजा येते. आता इथे शेवटची वळणं दाखवून मग आपण डायरेक्ट कणकवलीला भेटूया. वायझर उघडं आहे त्यामुळे आवाजामध्ये वाइंड येत असेल, हवेचा साऊंड. ही वळणं एक आपली फेवरेट आहेत. आता पुढे येईल ते लास्ट. एक नंबर. म्हटलं परत एकदा दाखवूया. वाजले आहेत 12 वाजून 11 मिनिटं झाले आहेत. राजापूर येईल एक साधारण, मला वाटतं इथून 10-1 किलोमीटर असायला हवं. गुंडेवाडी, वांबरवाडी. हा, सचिन भेटला. पुढे चाललाय FZ वर सचिन. रोहनच्या मामाचा, सॉरी मामाचा नाही, आत्याचा मुलगा आहे. सचिनच्या मामाचा मुलगा रोहन आहे, म्हणजे रोहनच्या आत्याचा मुलगा आहे सचिन. हो हो. तर कणकवलीला भेटला सचिन आणि तो जाणार आहे ठाण्याला, रोहन जाणार आहे गोरेगावला, आपण टिटवाळ्याला. मधली वाडी, नडगिवे घाट समाप्त. देऊचं घर ह्या रोडला आहे. आपला बेस्ट फ्रेंड कॉलेजचा शैलेशचं घर आहे. दोघांची घरं तिथेच आहेत, फक्त वाडी वेगवेगळी आहे. नडगिवे क्रॉस केला आपण. आता आपला भाई राजा भाई, त्याचं घर येईल. वाडीचं नाव काहीतरी विसरलो. हा हा, असं क्लायमेट राहिलं ना थोडं मध्ये मध्ये थोडासा
पाऊस, थोडं फार प्रमाणात नॉर्मल. ब्लॉगिंग करायला मिळालं पाहिजे, बाकी काही नाही. एवढा कॅमेरा आपण लावून चाललो आहे आणि ब्लॉगिंगच करायला जर मिळालं नाही मग मूड ऑफ होतो. पावसाने थोडी साथ दिली पाहिजे, येताना मस्त साथ दिलेली, तशी आता जातानाही साथ दिली पाहिजे. मुंबईला सकाळी निघताना फोन केलेला आईला, 3-4 दिवस कंटिन्यूस पाऊस चालू आहे म्हणाली. इकडे तर पाऊस नाही. थोडा कणकवलीमध्ये रस्ता ओला होता, कणकवलीपासून जानवल थोडंसं, आता इथे थोडं तराळ्याला पण मागे तिकडे थोडा रस्ता ओला दिसत होता. म्हणजे पाऊस एका दिवसात कुठे ना कुठे मध्ये मध्ये चालू आहे. पावसाने भिजण्यापेक्षा या झीलच्या जॅकेटने विंडचेटरने भिजायला जास्त होत आहे. इथे किल्ले खारेपाटण आहे. आत्ताच बोर्ड गेला मागे, नेमका मी कॅमेरा ऑफ करायला आणि तो बॅनर यायला. तर इथून समोरच्या टेकडीवर आहे आणि खाडी आहे. त्या खाडीला लागूनच वरती त्या टेकडीवर किल्ला आहे. छोटासा किल्ला आहे, पण किल्ला होता असं म्हणण्यासारखे अवशेष अजूनही आहेत त्या किल्ल्यावर. फार छान आहे. ही आली खाडी. बस या खाडीवर नजर ठेवण्यासाठी त्या टेकडीवर छोटासा तो किल्ला बांधलेला आहे. आता आपल्या राजा भाईचं घर येईल पन्हाळे. यस, नाव आठवत नव्हतं मगाशी. पन्हाळे गाव. आपलं नवलाई देवीचं मंदिर येईल रस्त्याला लागूनच, आणि मंदिराला लागूनच राजाचं म्हणजे माझ्या मावशीचं घर आहे. कदम, पन्हाळ्याचे कदम. साहेब आहे की नाही माहिती नाही.
चलो श्री समर्थ बैठक बासुंदी चहा नाश्ता तयार आहे करून घ्या नाश्ता तयार आहे तर आम्हाला काय सांगताय गरमागरम मस्त की वडे बनवत आहेत दादा आम्ही थांबलोय आता लोणेरे ना हे ओके आता पुढे काय पेन मानगाव ओके पुढे येईल मानगावचं ट्रॅफिक त्याच्यानंतर मग बघू वडे खाऊया गरमागरम पाऊस मजबूत पाऊस आहे एकदम दादा वडे घेऊन आलेत ठेवले इकडे वडे गरमागरम वडे खाऊन निघूया तर गाड्या इकडे उभ्या आहेत संतेची FZ आपली आणि शाईन ठीक आहे चला वडे खाऊ मग भेटू वडे